नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की इकडे मालिनी हिने देव हे पाण्यात ठेवलेले असतात आणि ती आता प्रार्थना करत बसलेली असते. आता अर्थात जर कोणत्याही मुलांवर ही अशी वेळ ओढावेल तर आई हेच सगळं करत बसते. तर आता इतक्यात त्या ठिकाणी विक्रम काका आलेले असतात. विक्रम काका येऊन मालिनीला सांगतात, मालिनी आले ते लोक. आता वसुहत्यासुद्धा तिथेच असते. वसुहत्या म्हणते, आले का? त्याबरोबर मालिनीसुद्धा उठते, देवाला पटकन नमस्कार करते. मग वसुहत्या, विक्रम काका त्याचबरोबर मालिनी हे चौघंही धावत पळत दरवाजात येतात. आता ते तिथे दरवाजात आल्याबरोबर जीवाला स्ट्रेचरवरती आणलेलं असतो. आता जीवाची ही जी काही अवस्था असते ती बघून सगळ्यांनाच खूप जास्त वाईट वाटलेलं असतं, टेन्शन आलेलं असतं. वसुहत्या तर थोडी रडते देखील आणि मग ती लगेचच विचारायला लागते की हे सगळं कसं घडलं. आणि अरे तुम्ही तर म्हणाला होतात की जीवाला थोडं भाजलं आहे म्हणून, मग तुम्ही त्याला स्ट्रेचरवरती का घेऊन आलात? काय झालं आहे? अरे बोला ना पटापट. त्याबरोबर पार्थ म्हणायला लागतो, हे बघ आत्या, प्लीज काळजी करू नकोस, थांब मी सांगतो तुम्हाला सगळं. त्याबरोबर लगेचच मालिनीसुद्धा म्हणत असते, अरे हो, किती लागलं आहे माझ्या मुलाला, आणि बघा ना त्याला तापसुद्धा किती आला आहे, काय झालं आहे नेमकं, सांगा ना पटापट. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो सांगतो आई, सांगतो. मिथुन काका तू आतमध्ये घेऊन जा जीवाला. त्याबरोबर आता जे 2 वॉर्डबॉय सोबत आलेले असतात त्यांना घेऊन मिथुन काका जीवाच्या खोलीच्या दिशेने निघून गेलेला असतो. आता जसाच जीवाला खोलीमध्ये घेऊन जातात तसंच लगेच आता बाकीचे जे उरलेले सगळे असतात ते सदस्य हॉलमध्ये येतात. आता मालिनी काकू पार्थला विचारत असतात, पार्थ बोल पटापट. मग पार्थ सांगायला लागतो, आई जीवाला भाजलं होतं, त्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली. आणि मग सर्जरी केल्याच्या नंतर जीवा ज्यावेळेस शुद्धीवर आला त्यावेळेस त्याने हट्ट पकडला की मला हॉस्पिटलमध्ये नाही राहायचं, मला घरी घेऊन जा. त्यामुळे मग मला इथे आणावं लागलं त्याला. आणि डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर देखील म्हणाले की घरी घेऊन गेलो तरी काही हरकत नाही म्हणून मग मी घरी घेऊन आलो त्याला. त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका म्हणतात की अरे पण मग एवढं सगळं झालं तर मग तू मला सांगायचं होतंस ना. त्यावर पार्थ म्हणत असतो, बाबा हो डॉक्टरांनी सांगितलं आहे हळूहळू त्याचा ताप निवळेल म्हणून. त्याबरोबर मालिनी काकू म्हणत असतात, अरे पण हे एवढं सगळं होईपर्यंत तुम्ही कुठे होतात आणि हे एवढं सगळं कसं काय घडून गेलं, सांग ना पार्थ. अरे जीवाला आगीपासून लांब ठेवा असं मी बजावून सांगत होते ना, मग तरीसुद्धा तुम्ही हे सगळं घडून दिलं. त्यावर पार्थ म्हणतो, काय आगीपासून लांब ठेवा? आई ह्यातलं काहीच माहीत नव्हतं आम्हाला कोणालाच. तर आता मालिनी काकू म्हणत असतात, अरे असं कसं बोलताय तुम्ही, त्याला एवढं भाजेपर्यंत तुम्ही कुठे गेला होतात, अरे काय करत होतात, आणि तो काही लहान बाळ आहे का की असं त्याला भाजेल म्हणून? बोल ना पार्थ. आता मात्र पार्थ निरुत्तर झालेला असतो, आई हे काय बोलतीये, आगीपासून लांब ठेवा वगैरे त्याला काहीच माहीत नसतं. साठे गुरुजींनी तर त्याला काही साठे गुरुजींबद्दल त्याला काही सांगितलेलं नसतं. मग आता विक्रम काका हे पार्थला म्हणायला लागतात, अरे पार्थ मी तुला सांगत होतो ना फोनवरती की ते गुरुजी आले होते वगैरे, इतक्यात तुझ्या मोबाईलचं नेटवर्क गेलं, तुला आवाज यायचा बंद झाला आणि मग मी फोन ठेवून दिला नंतरनं, तेव्हा मी तेच सांगत होतो तुला. त्याबरोबर पार्थ म्हणतो, मग आई अगं आम्हाला काहीच माहीत नव्हतं. नंदिनी, काव्या तुम्हाला काही माहीत होतं का? त्याबरोबर मालिनी काकू लगेचच नंदिनी आणि काव्याच्या समोर येतात आणि म्हणतात, नाही काव्याला काही माहीत नव्हतं, पण नंदिनीला सगळं माहीत होतं. मी नंदिनीला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, हो ना नंदिनी, जीवाला आगीपासून लांब ठेव, त्याची काळजी घे. मग तरीसुद्धा हे सगळं कसं घडलं? ज्यावेळेस त्याला एवढं भाजलं त्यावेळेस तू कुठं होतीस? त्याबरोबर लगेचच नंदिनी काही बोलणार इतक्यात काव्या तिकडे येते आणि काव्या म्हणते, ते तिथे मिथुन काका होते जीवांबरोबर तिथे, तेव्हा जीवांना भाजलं. आता मिथुन काकांचं नाव काव्याने घेतल्याबरोबर मालिनी ही जरा शांत होते. तर इथे आता जीवा हा अजूनही बेशुद्ध अवस्थेत असतो, त्याला शुद्ध आलेली नसते. मिथुन काका हा जीवाचा हात हातामध्ये घेतो आणि जीवाशी बोलत असतो, जीवा अरे तुझा जिगरी होतो ना मी, तरीसुद्धा मला कळत नव्हतं की एवढे दिवस तू एवढी भळभळती जखम मनात घेऊन जगतोयस. अरे
एक वेळेस छातीवरची जखम बरी होईलही रे तुझ्या, पण तुझ्या मनातल्या जखमेचं काय करायचं ना, हा प्रश्न राहणारच आहे. अरे तू जे काही आज वागलायस ना, ते आय डोंट लाईक दिस जीवा, आय डोंट लाईक दिस. त्याबरोबर आता इथे पार्थ लगेचच म्हणतो, काव्या काय बोलताय तुम्ही? अहो काका तर माझ्या मागून आला ना धावत, तो केक आणि कॅन्डल्स जवळ होता, मग तुम्ही कसं असं बोलताय? त्याबरोबर काव्या लगेचच म्हणते, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तिथे मिथुन काका होते आणि मिथुन काका तिकडनं गेल्यावर तिथे मी होते. त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणते, तू होतीस, याचा अर्थ नक्कीच तुम्ही दोघी बहिणीही होतात तिथे. मग तू असताना नंदिनी हे सगळं कसं काय घडलं? काव्या उत्तर दे, बोल काहीतरी तू सुद्धा. काव्या म्हणत असते, आई ते. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, बास पुरे झालं. हां, हिच्याकडून तर मला काही अपेक्षाच नव्हती नंदिनी. अगं पण तुझ्याकडून होती अपेक्षा मला नंदिनी, मी तुझ्यावरती विश्वासाने जबाबदारी सोपवली होती, पण तरीसुद्धा तू काळजी नाही घेतली जीवाची. तू कानाडोळा केलास मी जे सांगितलं होतं त्याच्याकडे. त्याबरोबर आता विक्रम काकाच मध्ये बोलत म्हणतात, मालिनी अगं काय करतेस तू लक्ष ठेव सांगितलं होतंस, म्हणजे ती काय त्याच्या पावलापावलावर लक्ष ठेवणार होती का? त्याबरोबर लगेचच वसुहत्या आगीत तेल ओतत म्हणते, हो मग ठेवलं असतं जर हिने जीवाच्या पावलापावलावर लक्ष, तर काय फरक पडला असता? आज आपल्या जीवावर जी वेळ ओढवली आहे ना, ती ओढवलीच नसती. अरे ज्यावेळेस हिला मारहाण झाली त्यावेळेस आपल्या जीवाने हिचा जाऊन जीव वाचवला, तिथे जाऊन मारामारी केली, पुन्हा दुसऱ्या दिवशी जाऊन हिच्यासाठी मारामारी केली, आणि एक दिवस आपल्या जीवाची जबाबदारी आपण हिच्यावरती सोपवली, तर हिने काय केलं? हां, बोल ना विक्रम, आहे उत्तर? नाही आहे ना? हे बघ, मालिनी जे काही बोलते ना, ते अगदी योग्य आणि रास्त बोलते. ती या सगळ्यामध्ये काहीही चुकीचं बोलते किंवा वाईट बोलते असं मला तरी नाही वाटत. हिने जर जीवाची काळजी घेतली असती ना, तर आज आपल्या जीवावरती ही वेळ ओढवलीच नसती. बघतोयस ना आज आपल्या जीवाची काय अवस्था झाली आहे ते. आता वसुहत्या असं सगळं बोलते, त्यामुळे मालिनी आणखीन जास्त चिडत असते. इतक्यात बाहेर मिथुन काका आलेला असतो. आता नंदिनी पटकन मिथुन काकाकडे येते आणि मिथुन काकाला विचारायला लागते, काका आता कशी आहे जीवांची तब्येत? तुमच्याशी काही बोलले का ते? डोळे उघडले का त्यांनी? त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणते, आता उगाचच्या उगाच कशाला खोटी खोटी काळजी असण्याचा आव्हानायचा, काय गरज आहे? त्याबरोबर लगेचच नंदिनी ही मालिनी काकूंना सांगायला लागते, आई अहो मी घेतली होती त्यांची काळजी, मी प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून होते त्यांच्या, आणि इतक्यात मला ते आगीजवळ गेलेले दिसलेसुद्धा. मी धावत तिकडनं खालीसुद्धा आले आणि मी खाली येईपर्यंत जीवाने लाकूड उचललं, आणि त्याबरोबर आता लाकूड उचललं एवढं नंदिनी म्हटल्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, लाकूड उचललं आणि काय? बोल, माझ्याकडे बघून बोल नंदिनी, लाकूड उचललं आणि काय? हां, गप्प नको राहूस. त्याबरोबर लगेचच पार्थ सांगायला लागतो, आई प्लीज ऐकून घे. अगं जीवाने स्वतः बेशुद्ध होण्याअगोदर हे सांगितलंय की त्याचा पाय घसरला आणि तो जाऊन आगीमध्ये पडला, त्याला भाजलं. हां, शांत हो. त्याबरोबर लगेचच मालिनी म्हणायला लागते, अरे हे कसं शक्य आहे? सांगा ना, तो काय लहान बाळ आहे का? पाय घसरला आणि जाऊन आगीत पडला थेट. हां, तुम्ही काय सांगताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि पटतंय का तुमच्या मनाला ह्या सगळ्या गोष्टी, की उगाचच्या उगाच मला काहीही सांगताय तुम्ही लोक? बोला ना. त्याबरोबर मात्र आता सगळे गप्प असतात. तर आता मालिनी काकू म्हणायला लागतात की ते काही नाही, बास आता मी माझ्या मुलाची स्वतः काळजी घेणार आहे. मी माझ्या जीवाला आता आई म्हणून त्याच्या पायावर लवकरात लवकर उभं करते की नाही ते तुम्ही बघाच. एवढं बोलून आता मालिनी तिकडनं जाते. मालिनीच्या मागोमाग पार्थ आणि नंदिनीसुद्धा तिकडनं गेलेले असतात. त्याबरोबर आता काव्यासुद्धा लगेच चाललेली असते. मग लगेचच विक्रम काका तिचा हात पकडतात आणि तिला म्हणतात, नाही काव्या थांब, हे बघ ऑलरेडी मालिनी खूप चिडलेली आहे. आता जर आपण तिकडे गेलो ना तर ती आणखीन जास्त चिडेल. आपण एक काम करू, तू मी वसुहत्या रम्या आपण सगळे जीवाला भेटायला नंतर जाऊ. सध्या तू तुझ्या खोलीत जा आणि आराम कर. वसुहत्या रम्याला सांगते तिला खोलीत घेऊन जा. मग लगेचच रम्या काव्याबरोबर खोलीत येते. तर तुम्ही माझ्याबरोबर चला वसुताई, असं बाबा वसुहत्याला म्हणतात. तर लगेचच इकडे मिथुन काकाला आठवतं ते म्हणजे जीवाचं आणि त्याचं रात्री झालेलं बोलणं. अरे काव्याचं नाव छातीवरती कोरून घेतलं होतं रे मी काका, पण तिने काय केलं, तिने स्वतःच्या नावापुढे पार्थ दादाचं नाव लावून घेतलं, ते सुद्धा आयुष्यभरासाठी. आणि बघतोयस ना काय घडून बसलं ते. आता मी नंदिनीला धोका नाही देऊ शकत. या सगळ्यात तिची काहीच चूक नाही आहे. तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल. आणि हे सगळं आठवून आता मिथुन काका हा खूप जास्त नर्वस झालेला असतो आणि तो सुद्धा आता रडत असतो. कारण घरात कोणालाच खरं माहीत नसलं तरी मिथुन काकाला वाटत असतं की मला सगळं माहीत आहे. त्यानंतर आता इकडे
नंदिनी ही रूममध्ये जायला आलेली असते. मालिनी तिला बाहेरच हाताला पकडते आणि म्हणते, तू इथे काय करतेस? हां, ज्या वेळेस काळजी घ्यायला सांगितली होती बायको म्हणून त्यावेळेस तर काळजी घेता आली नाही ना तुला, मग आता इथे येऊ नकोस. नंदिनी, हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडते, हवं तर पदर पसरते, पण जोपर्यंत माझ्या मुलाची तब्येत बरी होत नाही, तो व्यवस्थित शुद्धीवर येऊन व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत तू त्याच्यापासून लांबच राहा, कळलं तुला? त्याबरोबर लगेचच आता पार्थमध्ये बोलतो, आई अगं हे सगळं काय बोलतेस तू? बायको आहे त्या जीवाची, असं बोलशील? त्याबरोबर मालिनी काकू पार्थकडे बघतात आणि म्हणायला लागतात, हो मग, बायको आहे ही तर मी सुद्धा जीवाची आई आहे. आणि बायकोचा धर्म नाही निभावता आला ना हिला, नाही घेता आली नाही माझ्या जीवाची काळजी, मग आता मला तरी आईचं कर्तव्य पूर्ण पार करू देत. मी माझ्या मुलाची काळजी घ्यायला समर्थ आहे. मला माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी ना कोणाची देखील गरज नाही आहे, कोणाचीच नाही, तुझीसुद्धा गरज नाही आहे मला, समजलं? जर तुला इथं थांबायचं असेल तर थांब, नाहीतर खाली निघून गेलास तरी चालेल, मला काही फरक पडत नाही. आता तुला काय करायचं आहे ते तुझं तू ठरव, पण ही मुलगी आतमध्ये येता कामा नये म्हणजे नाही, हे मी ठरवलं आहे. एवढं बोलून आता मालिनी ही पार्थकडे बघते. पार्थ लगेचच आता गप्प बसतो, कारण जर तो काही बोलला तर मग मालिनी त्यालासुद्धा खाली पाठवून देईल. मग मालिनी लगेचच आता आतमध्ये रूममध्ये जाते, तर दरवाजा ती बंद करून घेते. बिचारी नंदिनी ही बाहेरून हाका मारते, आई आई ऐका ना आई, पण मालिनी तिला काहीच रिप्लाय देत नाही. बिचारी नंदिनी ही तिथंच खोली बाहेर तशीच रडत राहते. आता खरं बघायला गेलं तर या सगळ्यात नंदिनीची काही चूकच नाही आहे, पण तरीही मालिनी सगळा राग नंदिनीवरती काढते. तर दुसरीकडे रम्या ही काव्याला घेऊन तिच्या खोलीत आलेली असते. तर ती आता काव्याला म्हणत असते, काव्या अगं शांत हो, रिलॅक्स. तर काव्याने डोक्याला हात मारून घेतलेला असतो. रम्या म्हणत असते की अगं तू, आम्हाला साधा फोन आला की जीवाला भाजलं आहे, तर आम्हाला एवढी भीती वाटली होती. तुम्ही तर तिथे होतात, तुम्ही तर ते सगळं प्रत्यक्ष बघितलं आहे. त्याबरोबर काव्याला आठवायला लागतं ते म्हणजे तिचं आणि जीवाचं झालेलं बोलणं. जीवा, तुझ्या छातीवरती माझा टॅटू आहे ना? हां, सांग ना काय करशील त्याचं? प्रेम लपवशील, सगळं करशील, पण हा छातीवरचा टॅटू किती दिवस लपवशील बोल? त्यावेळेस जीवा म्हणाला होता की आता तो लपवण्याची गरजच पडणार नाही, आणि मग त्याने तो नष्ट केला, तो आगीने जाळून टाकला. आणि हे आठवून आता काव्याला खूप जास्त त्रास होतो आणि ती ढसा 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 रडायला लागते. त्याबरोबर आता रम्याला कळत नाही की नेमकं काव्याला काय झालं, ती एवढी का रडतीये जोरजोराने. मग लगेचच रम्या म्हणते, एक मिनटं काव्या, अगं काय झालं, का रडतेस, थांब थांब थांब. आणि मग ती पाणी देते पटकन काव्याला, आणि मग पाणी पिऊन झाल्याच्या नंतर आता काव्या ही जरा शांत झालेली असते. शांत हो काव्या. आणि मग आता रम्या मनातल्या मनात विचार करते, नक्कीच काहीतरी मोठं घडलेलं आहे, पण जर हिच्याकडून काढून घ्यायचं असेल तर हळूहळू काढायला लागेल, एकदम ही मला काही सांगणार नाही. आणि मग आता रम्या ही काव्याला म्हणायला लागते, काव्या सांग ना काय झालं आहे, हे बघ काही असं घडलं आहे का जे घरात तुला कोणालाच सांगता येत नाही आहे? हे बघ तसं काही असेल ना तर तू माझ्याबरोबर बोलू शकतेस, माझ्याशी शेअर कर. तर दुसरीकडे आता वसुहत्या ही म्हणायला लागते, मला त्या काव्यासाठी कॉफी बनवायला इकडे घेऊन आलायस ना? हे बघ विक्रम, त्या काव्याने काही मोठा तीर नाही मारलेला, आज आपल्या जीवाच्या अवस्थेला त्या जबाबदार आहेत. आणि मला तर एक गोष्ट कळत नाही आहे, जाऊ देत ते सगळं, मला पहिलं ना आता जीवाची काळजी वाटते. त्याला बरं वाटलं ना की बास, मी जाते त्याच्याकडे, तूच कर हे सगळं. त्याबरोबर लगेचच विक्रम काका हे वसुहत्याला थांबवत म्हणतात, वसुताई अगं काय करतेस तू तरी, थांब ना, तुझ्याकडून तरी आता शहाण्या वागण्यासारखी अपेक्षा करायला नको का मी? त्याबरोबर वसुहत्या म्हणते, म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय विक्रम, तू मला का जाऊ देत नाही आहेस वरती जीवाकडे? मी मालिनीला जाऊन त्या नंदिनीबद्दल भडकवेन, आगीत तेल होतेन, असं काही वाटतंय का तुला? त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, ताई मी असं काही म्हणालोय का? मग तू उगाचच्या उगाच कशाला काहीसुद्धा बोलतेस? त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणत असतात, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, आज नेमकं असं घडलं कसं? नेहमी जी मालिनी माझ्याबरोबर नंदिनीसाठी लगेच भांडायला तयार होते, पवित्रा घेते तिचा, आज तिने नंदिनीवरती राग काढला, नंदिनीला एवढं बोलली, हे सगळं कसं घडलं? त्याबरोबर आणि नक्की जीवाला आगीपासून धोका आहे हे कसं काय कळलं? हे सगळं काय आहे मला नीट सांग बरं विक्रम. मग विक्रम सांगायला लागतो, अगं
मालिनीच्या माहेरचे ते साठे गुरुजी आहेत ना, ते आले होते. त्याबरोबर आता साठे गुरुजींनी लग्नाचा विषय काढला होता रम्याच्या, आणि म्हणून वसुहत्या तिकडनं निघून गेली होती. त्यामुळे वसुहत्याला माहीतच नसतं की साठे गुरुजींनीच जीवाला आगीपासून धोका असं सांगितलेलं असतं. ती विचारते, मग त्यांचं काय, ते काय म्हणत होते? त्यावर लगेचच आता विक्रम सांगायला लागतो की त्यांनीच मालिनीला सांगितलं होतं की जीवाला आगीपासून धोका आहे, आणि तिने ही गोष्ट नंदिनीला सांगितली होती, आणि नंदिनीने जीवाची काळजी घेतली नाही, जीवाला भाजलं, असं काय ते मालिनीचं मत झालं आहे, आणि म्हणून मालिनी तिच्यावरती एवढं चिडली आहे. त्याबरोबर लगेचच आता वसुहत्या म्हणत असते, मग मालिनी जे चिडली आहे ना, त्यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाही, ते योग्य आणि रास्तच आहे. पण जर गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं तरीसुद्धा मग आपण मुलांना परत का नाही बोलवून घेतलं, का विषयाची परीक्षा घेतली विक्रम तुम्ही? त्याबरोबर विक्रम म्हणत असतो, ताई अगं तू काय बोलतेस, जे घडायचं आहे ते शेवटी घडतंच, विधिलिखित कोणीही बदलू शकत नाही, बरोबर ना? त्याबरोबर आता इकडे रम्याने हळूहळू काव्याच्या मनातून सगळं काही काढून घ्यायला सुरुवात केलेली असते. ती काव्याला विचारत असते, काव्या काय घडलं होतं तिकडे, बोल ना, काय झालं होतं? काव्या काहीच बोलत नसते. ती पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये गेलेली असते. तिला सगळं काही आठवायला लागतं. मग इकडे रम्या म्हणते, बरं ठीक आहे, तू एक काम कर, तू ना मला सुरुवातीपासून सांग, तिथे काय काय घडलं होतं. आता तुम्ही तिथे वाढदिवस साजरा करायला गेला होतात की नाही, मजा मस्ती करायला गेला होतात, मग तुम्ही तिकडे गेल्यावर काय घडलं, तुम्ही तिथे गेल्यावर पहिल्यांदा काय केलं काव्या? आता रम्याने तुम्ही तिथं गेल्यावर काय केलं काव्या असा प्रश्न विचारल्याबरोबर लगेचच इथे काव्याला आठवायला लागतं की ते लोक फार्म हाऊसवर गेल्यावर पहिल्यांदा जीवाच्या रूममध्ये गेले, रूममधले सगळे गिफ्ट, सगळे फोटो काढून टाकले गेले होते, आणि म्हणून काव्य खूप जास्त चिडली होती. आणि काव्या जीवाला म्हणाली होती की जीवा कुठे आहेत ते सगळे गिफ्ट, सांग ना जीवा सांग. त्यावेळेस जीवा तिला म्हणाला होता की मलासुद्धा माहीत नाही आहे, मी सुद्धा शोधतोय. काव्य त्याला म्हणाली होती की तू जरी सगळं लपवलं असशील ना तरीसुद्धा मी आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांगणार आहे. जीवा म्हणाला होता तुला ज्याला जाऊन सांगायचं आहे ना त्याला सांग, मला काही फरक पडत नाही, मी कोणासमोरही काही एक्सेप्ट करणार नाही आहे, मी हे प्रेम कबूलच करणार नाही. त्यानंतर इकडे रम्या म्हणायला लागते, बोल ना काव्या काय केलं तुम्ही, तुम्ही काही गप्पा वगैरे मारत बसला होतात का? गप्पा मारता मारता जीवा आणि पार्थमध्ये भांडण झालं का, की नंदिनी जीवामध्ये, किंवा मिथुन काका जीवामध्ये, की तुझ्या आणि जीवामध्ये? त्याबरोबर लगेचच काव्या ही रम्याकडे रागात बघते. त्याबरोबर काव्याला लगेचच आठवतं ते म्हणजे तिचं आणि जीवाचं झालेलं खूप मोठं कडाक्याचं भांडण, कारण त्याच्यामुळेच तर हे सगळं घडलेलं असतं. मग लगेचच आता रम्या म्हणते, बरं ते सगळं सोड, मला सांग तुम्ही कोणता गेम वगैरे खेळत होतात का? गेम खेळत होतात. त्यावर काव्याला आठवतं की ट्रूथ ऑर डेअर ते लोक खेळत होते. तर आता लगेचच दुसरीकडे जीवा हा झोपलेला असतो, अजूनही जीवा शुद्धीवरती आलेला नसतो. तर दुसरीकडे आता काव्याने सगळं काही खरं आता रम्याला सांगायला सुरुवात केलेली असते. खेळामुळेच तर झालं हे सगळं, ट्रूथ ऑर डेअर खेळत होतो आम्ही, खेळशील काव्या, बोलशील पुन्हा, खेळशील, असं ती म्हणायला लागते. म्हणजे आता हळूहळू रम्याला हिंट लागत चाललेली असते. तर दुसरीकडे जीवावरती मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यासाठी नंदिनी आता थंड पाणी आणि रुमाल घेऊन आलेली असते. मालिनी काकू तिला म्हणत असतात, कशाला आली आहेस तू इथे, काय काम आहे तुझं? हे बघ, अजिबात रूममध्ये जायचं नाही आहे नंदिनी, लक्षात ठेव. आणि मग ती तिकडनं निघून गेलेली असते. बिचारी नंदिनी ही रूमच्या बाहेर तशीच रडत उभी राहिलेली असते, पण रूममध्ये जाण्याची सुद्धा तिला परवानगी नसते. तर दुसरीकडे आता इथे काव्या ही म्हणत असते, हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे, मग मला शिक्षा व्हायलाच हवी. आणि काव्या ही पार्थने त्याची जी मोठी पट्टी तिथे ठेवलेली असते ती उचलते आणि त्याने स्वतःच्या हातावरती छड्या ओढून घ्यायला लागते. त्याबरोबर इथे हा व्हिडिओ संपतो. मित्रांनो, आता या सगळ्यामध्ये मालिनीने जे काही नंदिनीला दोषी धरलेलं आहे ते योग्य आहे की चुकीचं, तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कारण या सगळ्यामध्ये नंदिनीची काहीही चूक नाही आहे. जरी नंदिनीला मालिनीने काळजी घ्यायला सांगितली होती तरी नंदिनीने जीवाची पुरेपूर काळजी घेतलीसुद्धा होती. पण जर आता जीवा हा खाली काव्याबरोबर
तिच्याच धाकट्या बहिणीबरोबर बोलतोय म्हणजे तो सेफ आहे असं वाटणं नंदिनीला अगदी स्वाभाविक आहे. आणि नंदिनीलाही तेच वाटलं. पण त्याच वेळेस घात झाला आणि त्याच वेळेस जीवाने स्वतःला भाजून घेतलं. आणि तो भाजून घेण्याच्या अगदी काही सेकंदांअगोदरच नंदिनी तिथे पोहोचली होती. पण जीवाने तिचं काही ऐकलं नसतं. म्हणून त्याने आता हे जे काही केलं आहे त्यात नंदिनीची तरी चूक नाही आहे असं रेकॉर्डर्सना वाटतं आहे. पण तुम्हाला काय वाटतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. कारण प्रेक्षक म्हणून तुमचं मत महत्त्वाचं आहे. त्यामुळे कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. आता इकडे काव्या ही रम्याला सांगायला सुरुवात करते. पण जर चुकून जरी काव्याने रम्याजवळ तिच्या आणि जीवाच्या नात्याची वाच्यता केली तर मग जे देशमुख कुटुंब आहे ते अगदी पत्त्याच्या बंगल्यासारखं उद्ध्वस्त होईल. कारण रम्याला तर हेच हवं आहे की पार्थ आणि काव्याचा घटस्फोट व्हावा आणि तिचं आणि पार्थचं लग्न व्हावं. त्यामुळे ती ह्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेईल. तर तुम्हाला काय वाटतं? आता काव्याने रम्याला सगळं काही सांगायला हवं की स्वतःच्या लगामला आवर घालायला हवा ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आजचा हा आपला व्हिडिओ इथेच संपतो. इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.